मिरज इथल्या MIDC जवळच्या गुलमोहर कॉलनी आणि इतर परिसर, पोलीस पार्क, दुर्गानगर, शिवतीर्थ कॉलनी, मेघसीभाई वाडी, विद्यासागर कॉलनी, सह्याद्री नगर, शिवाजी कॉलनी, गोदरेज कॉलनी, आदर्श कॉलनी, संगम हाऊसिंग सोसायटी, धरती हाऊसिंग सोसायटी, हमालवाडी, ST वर्कशॉप या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना सोयीचा असणारा शनिवारचा आठवडा बाजार गुलमोहर कॉलनीतल्या 100 फुटी रोडवरती नियमितपणे भरत आहे. या बाजाराच्या ठिकाणी काल झालेल्या पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. सर्व भाजी विक्रेत्यांच्या भाजीमध्ये रस्त्यावरचं साचलेलं पाणी मिसळल्यानं प्रचंड दलदल आणि पाण्याची डबकी असं चित्र सगळीकडे निर्माण झालं. त्यामुळं संपूर्ण बाजारातला विक्रीला आणलेला माल खराब झाला आणि जे नागरिक भाजी घेण्यासाठी आले होते त्यांनाही प्रचंड मानसिक त्रास या दलदलीमुळे झाला. झालेल्या चिखलातून काही महिला आणि बालकं पाय घसरून पडले. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. या गुलमोहर कॉलनीतला 100 फुटी रोड हा आमदार फंडातून करण्याचं जाहीर झालं होतं, पण प्रत्यक्षात मात्र पुढं काय झालं याची कोणतीही कल्पना अजूनही मिळालेली नाही, अशा प्रकारची चर्चा नागरिकांमध्ये होतीये. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनाही समस्त गुलमोहर कॉलनी आणि दुर्गानगर आणि लगतच्या परिसरातल्या नागरिकांनी या रस्त्याच्या बाबत निवेदन दिलं होतं आणि त्यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचा प्रचंड सत्कारही करण्यात आला होता. पण आज तागायत पालकमंत्री म्हणून त्यांनीही या कॉलनीकडे संपूर्णतः दुर्लक्ष केल्याचं नागरिकांच्या तक्रारी आणि कुजबुजी ऐकण्यास येत आहेत. हा रस्ता करण्याबाबत गांभीर्यानं महानगरपालिकेनं आणि पालकमंत्री तसंच नूतन खासदार यांनी तात्काळ विचार करावा. महानगरपालिकेचे सन्माननीय, शिस्तप्रिय आणि कार्यक्षम तात्काळ दखल घेणारे आयुक्त साहेबांनी लक्ष घालून इथं होणाऱ्या गैरसोयीची लवकरात लवकर व्यवस्था करावी, अशी मागणी भाजीपाला विक्रेते, शेतकरी आणि समस्त परिसरातल्या नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे. नमस्कार, मी CR सांगलीकर फाउंडेशनचा एक कार्यकर्ता आहे. मी राणे गुलमोहर कॉलनी, दुर्गानगर या भागात MIDCमध्ये राहतो. या ठिकाणी शनिवारचा बाजार 100 फुटी रस्त्यावर भरत असतो. मात्र या ठिकाणी या 100 फुटी रस्त्यावर कोणतीही सुविधा दिली गेली नसल्यामुळं मोठ्या पावसात भाजी विक्रेत्यांना आणि ग्राहकांना पाण्यात चिखलात तिकडं फिरत बाजार करावा लागतो. अनेक महिला या ठिकाणी घसरून पडलेल्या आहेत. त्यामुळे या 100 फुटी रस्त्यावर योग्य असं मुरमीकरण आणि डांबरीकरण करून त्या भाजी विक्रेत्यांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या भागातील नगरसेवकांनी करावं, असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. आणि प्रशासनानं सुद्धा या ठिकाणी 100 फुटी रस्त्याचं डांबरीकरण आणि मुरमीकरण करण्यासाठी लक्ष द्यावं, अशी मी या ठिकाणी CR सांगलीकर फाउंडेशनच्या वतीने तमाम प्रशासनाला विनंती करतो. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्तांना माझं आव्हान आहे आणि त्यांना सांगणं आहे की या परिसरामध्ये मोकाट जनावरे त्याचबरोबर डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याकारणानं या भागात राहणाऱ्या गुलमोहर कॉलनी आणि MIDC आणि दुर्गानगर भागातील नागरिकांचं आरोग्य या मोकाट जनावरांच्यामुळे धोक्यात आलेलं असून या जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला या विषयावर धरणे आंदोलन करावं लागेल. महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा मानस या ठिकाणी आम्हाला ठेवावं लागेल. यासाठी प्रशासनाला माझी विनंती आहे की हे जे मोकाट जनावर आहेत या ठिकाणी त्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार. आज दुर्गानगर गुलमोहर कॉलनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं आयुक्त साहेबांना माझी एक अंतःकरणातून एक कळकळून विनंती आहे माझी. आज हे पाणी, आज एवढं पाऊस झाला, हे रस्ता का होईना, रस्ता मंजूर होऊन रस्ता का होईना, मुरुम तर टाका की पावसाळ्यात. काय करायचं माणसं, शेतकरी कसं बसायचं, व्यापारी कसं बसायचं, गिरायक येणार जाणार कसं. बघा हे माल हे सगळं टाकलं असं, हे बघा हे माल, बघा हे जरा बघा माल, हे काय हे पाणी सगळं पाणी झालं, गिरायक येत नाही काय. तर हे माणसाने विकायचं कसं, आमचं वय आहे का. हा पूर्ण बाजारात झालंय, घसरून पडायला लागले.
मग विचार करा तुम्ही. आज हिने विचारा तुमचं काय ऐकलं काय? काहीच नाही झालं. आज नुकसान झालंय आमचं. तुमचं गाव कुठलं आहे? पावसाळ्यात नुकसान झालंय. तुम्ही शेतकरी आहे ना? हा. बघा ही शेतकरी आणलेला माल व्यापारी घेऊन आहे ती. आणि दुर्गानगर मध्ये गुलमोहर कॉलनी मध्ये हे पाणी साठतंय. काय हो साहेब? व्यापारी गिराक येत नाही. हा? लोकांना लोकांना त्रास व्हायला लागलाय. बायका माणसं यायचं कसं यायचं जायचं? आयुक्त साहेब माझे एक अंतकरण एक सर्वसामान्य माणूस आहे. भारतातला जबाबदार नागरिक आहे मी. आज एक तुम्हाला विचारतो, इकडे या जरा. तुमच्या पगार मधलं किंवा फंडातलं तुमच्या एवढं मुरुम टाकून द्यायला पाहिजे आम्हाला. काय नाहीतर रस्त्यावर मी बाजार बसवणार त्यावेळेला जबाबदार तुम्ही राहतील, मी राहणार नाही. काय आलं का लक्षात? नुकसान झालं. हे एवढी नुकसान झाली. दलाल पासून आणतात, शेतकरी आणून दलाल पैसे लावतात, दलाल पासून माल घेतात आणि असं चिखलात येऊन बस माल नाही विकलं तर काय फास लावून घ्यायचं काय सगळ्यांनी? काय करायचं? इकडे लक्ष तुम्ही देणार आहे का नाही? काय येऊन दारात महानगरपालिकेच्या बसू, महानगरपालिकेच्या जागेत येऊन बसू काय? काय चाललंय? त्या बायका माणसं सगळी येणार जाणार आया बहिणी या चिखलात घसरून पडायला लागल्यात. बारकी बारकी लेकरं यायचं. एवढी नुकसान किती सहन करायचं? काय महानगरपालिका आम्हाला देणार आहे? नुकसान झाले बाबा घ्या म्हणून. काय चाललंय? जय हिंद जय महाराष्ट्र. सांगली जिल्हा बापू भाजीवाले.